नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काल सायंकाळी 5:05 शरणू हांडे यांचा भाऊ याचा मला कॉल आला की असं शरणूला एक MH 12 की 14 पासिंगची गाडी आहे, 12 पासिंगची पुण्याची गाडी आहे आणि त्या गाडीतून काही मुलं आली आणि त्यांनी तलवार त्याच्या गळ्याला लावून त्याला गाडीमध्ये माननीय ग्रामीण SP कुलकर्णी साहेबांना फोन केला. त्यांच्याकडून DCP साहेबांचा नंबर घेतला. DCP साहेबांशी चर्चा केली. पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की शरणू हांडे वाचलाय म्हणजे फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पथकं नेमून CCTV फुटेज चेक करणं असेल, भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल, जी गाडी भाड्यानं घेतलेली आहे त्याचं GPS जी सिस्टीम आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे याचा शोध घेणं असेल. त्यामुळं शरणू हांडेला रात्री 10 वाजता पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलेलं आहे. आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की 2021ला जेव्हा गोंगडी बैठका मी घेत होतो राज्यभर आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र करणं, त्यांचे विषय समजून घेणं, अशा जवळपास 400-450 ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो गोंगडी बैठकाच्या निमित्तानं. त्या दिवशी सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला. तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्यावर टीका केली की बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटीसाठी स्टंट केला असेल अमुक तमुक. आणि तासा-दीड तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला. आता तो कोण आहे तर हा सुरवसे नावाचा, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला. तेव्हा आमचं सरकार नव्हतं. पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबा तुम्ही 307चा गुन्हा दाखल करा, कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीटवरती बसतोय तिथं टाकला होता. आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या. अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं 307चं कलम दाखल होणं आवश्यक होतं. बरं हे एका दोघाचं काम नाही. जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागून एक पोरगा दाखवत होता. त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही. जो मुलगा 40 फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही. तर माझी विनंती अशी आहे की बाबा याला दगड कोरोनामधला फोटो आहे, हे कधी घडलंय? माझ्या गाडीवरती दगड टाक. आता मास्क काय म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय 2021ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला. यांनी कौतुक केलं. गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे. हा याचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा. बरं हे मी म्हणत नाही, मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती हे बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षीस स्वरूपामध्ये सांगतो ना मी तुम्हाला. हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांशी कसं काय फोटो आहेत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये? आता मी फोटो दुसरा दाखवतोय तुम्हाला. हा फोटो आहे महादेव देवकाते, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. हा टॅटू असणारा सुरवसे, हा सोलापूरमधला धनगर समाजाचा पोरगा. हा दुसरा महादेव देवकाते, याच्या छातीवरती पण टॅटू आहे शरद पवारांचा. आणि यानं माझी भेट घेतली. हे प्रकरण झाल्या गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून. हे मी म्हणत नाही. ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळ्यांशी आहेत बघा. त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत. हे बघा
महादेव देवकाते काय म्हणतोय की गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं। सोलापूरच्या सीपी साहेबांना माझी विनंती आहे की 2021ला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकातेंचं स्टेटमेंट घ्या ना, की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती। आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलंय। आता बघा, यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली, त्याच्यावरती नाहीत ती स्वतः त्या यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते, ज्यांची संख्या 20-25 हजाराच्या वर होती, आणि त्यामुळे हे सगळी लोक बिथरलेली आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय, एकत्रित होतोय, तर जी लोक पुढे काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा, त्यांना मारून टाकायचा प्लॅन करा। आता मी शरणूला भेटलो, तुम्ही सगळे होता। शरणू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं, तुडवलं, गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला, मांडीवरती त्याच्या जखम आहे, त्यांना आता डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत। मी आता डॉक्टर साहेबांना पण भेटेन, आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केलाय। त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची, त्याचे व्हिडिओ करायचे, अशा पद्धतीची माहिती मला आता मिळतेय। याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील, परंतु माननीय सीपी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा। शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता, तो कुणाला लावला, पुढून कोण बोलत होतं, कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला, व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे। तर याचा सगळा सखोल अभ्यास करा। ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही। कुणीतरी याला पाठीमाग असल्याशिवाय, बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही। माननीय सीपी साहेब, डीसीपी साहेब आणि ग्रामीणचे SP यांचं मी विशेष अभिनंदन करेन। शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्या मुळे, त्यांच्या सतर्कतेमुळे तास 2 तास 3 तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता। आणि त्यामुळे माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे, 2021ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे। त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे। त्यांचा मूळ कोण आहे, महादेव देवकातेचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे। आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये 307चं कलम लावलं पाहिजे। एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता, 307चं कलम लागलं पाहिजे, तेव्हा त्या सरकारांचं नसल्यामुळे लागलेलं नाही। ही माझी पहिली मागणी आहे। दुसरी मागणी, कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की 3 मुलं तिथं उतरली, ती मुलं कोण होती, त्याला कुणी पाठवलं, यांची तर पोच नाही। पुण्यातली मुलं ह्यांच्या कशी काय कनेक्टमध्ये येऊ शकतात, पुण्यातनं गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते, हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे। आणि त्यामुळं त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणत याला मारायचं नाही असं शरणूचं म्हणणं आहे। त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे म्हणायचे मारून टाकायचं आहे, दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही, आणि त्यामुळं ह्याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती मकोका खाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा। रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत, परंतु महादेव देवकाते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे। शरणू आता काय बोलला की बाबांनो कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलाय, त्यानं तर नावच घेतलं। जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका। तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना। तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना। तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं, खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे जुने मध्ये ती समोर येऊन लढायची, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे। कुणाला तर पुढं करणं, प्रशासनाला पुढं करणं, वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं, यात तुम्ही सगळे माहीर आहात। परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा, मी तिकडे येतो। तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचा असेल
मला मारहाण करायची असेल मी तुमच्या गावामध्ये येतो. जतमध्ये यापूर्वी देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचे व्हिडिओ देखील समोर आलेले होते. हे कोविड काळातच प्रकरण आहे. बघा हे सगळे अशाच पद्धतीचे प्रकार होत आहेत. नाही संरक्षणाची मागणी असते. नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत. पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे उघडं करतील. आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत. तर आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं. हेच आपल्या तुम्ही कुणाकुणाला संरक्षण देणार? कार्यकर्त्यांची संख्या हजारोच्या पटीत आहे, तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार? परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. या प्रकरणात असं म्हणत आहेत की यामध्ये कोणालाही गोवण्याचा प्रकार होऊ नये, जे सत्य आहे मुळात कायदा कोणी हातात घेऊ नये याचं आम्ही समर्थन करतो. मात्र अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला, हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं? कुठला कायदा तुम्ही मानत होता? त्यांनी ओळख करून दिली, हा गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा. दाखवा सगळं. रोहित पवारचा वाघ आहे मध्ये. तुम्ही हे उद्योग राज्यभर केले 40-50 वर्षे. हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र कुठं चालला? अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात, या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देताय, महाराष्ट्राच्या समोर सल्ले देताय. आणि त्यामुळं रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं. कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल. कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्याकडे आहे असं मला अजिबात वाटत नाही. पोलीस त्यासाठी सक्षम आहेत.